नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आपण मस्त फ्रेश मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती कशा पद्धतीने बनवायची एकदम साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। आता यामध्ये शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे। मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती, ज्यावेळेस आपण निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली होती। त्यानंतर कढई ठेवून त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले। ते शेंगदाणे आपण काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं। 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे घातल्यानंतर ही जी मेथी आपण स्वच्छ धुवून ठेवलेली होती, तर ही मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची। हे बघा व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायची। घातल्यानंतर याला आपल्याला चांगली व्यवस्थित परतून घ्यायची। आता ज्यावेळेस आपण भाजी घालतो शिजायला, तर त्यावेळेस ही भाजी खूप फुललेली असते, असं वाटतं की खूप भाजी आहे, पण ज्यावेळेस ही शिजते त्यावेळेस ती खूप कमी होते। तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण मीठ घालतो तर ह्या भाजीमध्ये शिजत आल्यानंतर मीठ घालायचं, थोडं शेवटी मीठ घालायचं। कारण काय होऊन जातं, ज्यावेळेस ही भाजी सुरुवातीला आपण शिजायला टाकतो त्यावेळेस ती पूर्ण कढई भरून भाजी दिसते। आता एवढ्यासाठी आपण हे बघा हे शेंगदाणे भाजून घेतलेले होते। आता ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ते आपल्याला बारीक याचं कूट करून घेणार आहोत। आता हे बघा हे कमी गॅसवर आपण ही भाजी शिजायला ठेवलेली आहे। आता भाजी शिजताना काय होतं की दिसताना खूप दिसते आणि ह्यामध्ये आपण जर लगेच मीठ टाकलं तर ही भाजी खारट होऊ शकते। तर आपल्याला काय करायचं, भाजी थोड्या वेळ शिजू द्यायची। शिजल्यानंतर 1-2 वेळेस त्याला आलटपालट करून घ्यायचं आणि त्यानंतर ती व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला मीठ जे आहे ते वापरायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण फक्त ही तेलामध्येच भाजी शिजवून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पटकन पण शिजते, खायला पण छान लागते। आणि हे बघा व्यवस्थित आपली ही भाजी शिजत आलेली आहे। 1-2-3 वेळेस आपल्याला व्यवस्थित ती परतून घ्यायची, जेणेकरून भाजी व्यवस्थित शिजली जाईल। आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट पण वापरू शकता। आता इथे आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घातलेला आहे। ते व्यवस्थित बारीक करून यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। बस एवढ्याच पाण्यामध्ये आपली ही मेथी जी आहे ती व्यवस्थित आपण शिजवून घ्यायची। फक्त शिजताना लक्ष ठेवायचं आणि थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून ती खाली लागणार नाही। आता हे बघा मेथीची भाजी आपली शिजत आलेली आहे। आता याला व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला कोरडी करून घ्यायची। आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट पण लगेच घालून घेणार आहोत। हे बघा आपण शेंगदाण्याचं कूट थोडंसं आबडधोबड केलेलं आहे, जाडसर आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला कोरडी करून घ्यायची। तर हे बघा मस्त आपली मेथीची कोरडी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता।